गोलंदाज ऋतिक षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल अरबसाठी बॅटच्या रडार मध्ये आलाय. वारेशी वार्तालाप करत बॉल जाईल सरळ वाईडिश लॉंग गॉनला. जिथे वारा तिथे मारा. बॉल सीमा पार. पहिला षटकार. हा शेवटचा सामना आहे. स्ट्राईक एंड आराफ. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना ऋतिक त्याच्यावरती हल्ला बोल करतोय. कव्हरच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार. 4. संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू दिनेश राऊत यांसाठी इकडे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जय कोलंब माता शेलू टीमच्या वतीनं. हो शॉट ऑफ गुड लेंथ. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आणि खरं तर आपण पाहिलं तर उत्साह प्रचंड पाहायला मिळाला. एसटी रक्षक मागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट अशी बीवर रचना तुम्हाला पाहायला मिळते. सध्या तरी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 10 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. गोलंदाज ऋतिक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाही आहे. दुधारी अस्त्र बाहेर काढलं परंतु या ठिकाणी धाव मिळणार नाही आहे. म्हटलं जाताना सीधी उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. 10 धावा धाव फलकावरती आहेत. सलग 2 चेंडू बॅक टू बॅक 8 डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक. षटक क्रमांक पहिला P1 पाबा प्ले चालू आहे. शेवटच्या अंतिम पहिल्या फेरीतील सामन्याचा. हो कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा कबा पॉइंटला डीप मध्ये बॉल चाललाय. धन धन करत 1 2 3 बाउन्स. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹50,000. द्वितीय 25, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 12,500 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक. परंतु काय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सुसज्ज असं एक भव्य आणि दिव्य क्रीडांगण. सन्माननीय शिवाजी शेठ खारी क्रीडांगण, शेलू गावचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. चौफेर बाजूला भगवमय वातावरण आहे. जय कोलंब माता शेलू संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि आता संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. सुरुवातीला 2 सामने दिबा पाटील उमरोली या संघाने जिंकलेत. त्या संघाचा विशेष अभिनंदन. आणि आता नुकताच मागच्या मॅचमध्ये जय हनुमान चोबिली संघाने एक सामना आपल्या खिशात घातलेला आहे. नेक्स्ट मॅच फ्रेश मॅच. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारलेला स्ट्रोक. बॉल जाईल सरळ ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अराब शेखच्या बॅट मधून आलेला आणखीन एक कडवा प्रहार. भगवा षटकार. झाला 20 धावा धाव फलकामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला शॉट ऑफ गुड लेंथ. त्याच्यावरती जबरदस्त प्रहार करण्यात आला आणि आता धावाची गती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेगाने पुढे चाललेली आहे. पहिला पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग करण्यात आलेली आहे. श्री 11 जयशंकर चांदई. अगदी आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये श्री 11 याच नावाने खेळणारा हा संघ जयशंकर चांदई नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ आपल्याला वारंवार पाहायला मिळेल. ज्यांचं नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांचे मनपूर्वक स्वागत.
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 20 धावा धावफलकामध्ये. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही पर्याप्त बॅलन्स आहे. गोलंदाज वैभव थेर. स्ट्राईक एंडला सागर. राऊंड विकेटने कबरच्या दिशेने एक्स्ट्रा. कबसला आपण पाहतो काय जबरदस्त इनसाइड आउटचा स्ट्रोक. अगदी आपण पाहतो स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल सीमा पार. रन्स मिळतील सागर देशमुखला 4. आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना देखील उजाळा देण्यासाठी या गाण्याचं आपण अगदी आपण पाहिलं तर हे गाणं ऐकलं. ठाण्याचा ठाण्या वाघ, शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं बनणारं एकमेव व्यक्तिमत्व धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून या स्पर्धेचं आयोजन सातत्याने शेलू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट चषक 2025. गोलंदाज आपण पाहतो वैभव थेर. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या बॉलवरती काय जबरदस्त कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला. राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा टॅप केलंय गॅप मधून. गॅप सिलेक्शन आपण पाहायला मिळतंय. अप्रतिम दर्जेदार आहे. बॉल चाललाय सरळ पॉइंट मधून अगदी दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. मिळतील पुन्हा एकदा धावा 4. वेगाला वेगाने प्रतिउत्तर देत असताना बॅट्समन सागर देशमुख. फलकामध्ये सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते आणि या मॅचने खरं तर आपण पाहतो या मॅचने देखील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ऑलरेडी 2 संघ. जयशंकर चांदे म्हटलं तर कर्जत बेल्ट मधील एक दादा संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे त्याला फाईट करेल आज वाईल्ड कार्ड एंट्रीने दाखल झालेला बदलापूर संघ. अराब शेख, सागर देशमुख अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला याही टीम मध्ये पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचलेली आहे. डॉट बॉल. राऊंड विकेट. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडूला अडवण्यात आलाय. किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपूर्ण दिवसभर आवाजाचे जादूगार खरं तर दशरथदादा पाटील एक विनोदी समालोचक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे दशरथ पाटील यांचं नाव नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव मिळेल. चांगला खेळ सध्या तरी या 2 सलामीवीर खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतं. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. अद्यापर्यंत धावफलकामध्ये 29 धावा झालेत. शेवटचं काही चेंडूंचा खेळ शेष. स्विच इट. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. अराब शेखच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला. स्विच इट देन स्वीट हिट. बॉल सीमा पार 4. अगदी आपण पाहिलं तर रीड केली अराब शेखने आणि त्यानंतर दुधारी अस्त्र बाहेर काढलं. 4 धावा आपल्या संघासाठी वसूल करत असताना टीम बदलापूर गाव धावसंख्या फलकामध्ये एकंदरीत 35 धावा झालेल्या आहेत. टीमची टोटल 35. 17.50 धावसंख्या फलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना बदलापूर गाव टीम सध्या आपण पाहिलं तर एक मजबूत स्थितीमध्ये. पुन्हा एकदा ऋतिक
याच्यावरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज जयशंकर चांदई या संघाच्या वतीनं श्री 11 या नावाने संघ खेळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. राऊंड विकेट. ओ बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल धाव यशस्वीरित्या या ठिकाणी चोरण्यात आलेली आहे. भर दिवसा चोरी होत्या. 36 धावा धावफलकावरती आहेत. छत्तीस धावा 36 खेळाचं पहिलं सत्र आहे आणि या पहिल्या सत्रात संघाची धावसंख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चांगली मजबूत स्थिती आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात. सध्या आपण धावसंख्येचा ग्राफ पाहिला तर मात्र बदलापूर संघाचा एक मजबूत स्थितीमध्ये दिसतो. ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज आहे सध्या तरी या मॅच मध्ये. एखादी विकेट आली तर कुठेतरी या धावसंख्येला रोख लावता येईल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल, लॉफ्ट हेड ड्राईव्ह आणि आता बॉल चाललाय पुन्हा एकदा त्या दिशेने. वाईड स्ट्रॉंग ऑनला आलेला आहे. मॅक्सिमम ब्युटिफुल जबरदस्त प्रहार करत असताना हराब शेख सपाट मध्ये आलाय. आणखीन एक खणखणीत षटकार. फुल टॉस बॉल जर तुम्ही अराब शेखला द्याल शॉर्ट पिच तर तुम्हाला त्याचा क्विक रिप्लाय पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड. हो ही क्या हुआ. खरं तर आपण पाहतोय पडल्यानंतर हा चेंडू भरपूर खाली राहिला. चेंडूने उसळी घेतली नाहीये आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज बाद. पहिला गडी गारद बदलापूर टीमला लागणारा हा पहिला मोठा धक्का. अराब शेख बॅक टू द पॅव्हलियन.